आज आमचे एक कलीग मला सांगत होते, की माझे शिक्षक आलेले आहेत एका या प्रोग्रामला. 8वी ते 10वी ला जे शिकवत होते. तर म्हणजे बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांचा रोल मॉडेल कुठले ना कुठले शिक्षक असतात, लहानपणीचे. इनफॅक्ट एक 7-8 वर्ष आधी आम्ही एक सर्व्हे केला होता आणि त्यामध्ये हेच विचारलं होतं, की तुमच्या आयुष्यात तुमच्यावर प्रभाव पाडणाऱ्या व्यक्ती कोण आहेत? मेजॉरिटी लोकांच्या उत्तरामध्ये त्यांचे कुठलेतरी शिक्षक आले. शाळेमधले असतील, कॉलेजमधले असतील, ज्यांनी त्यांचे विचार घडवले, व्हॅल्यूज घडवल्या. तर असा हा रोल मॉडेल असलेला शिक्षक जर विद्यार्थ्यांसमोर असत असेल, तर त्या शिक्षकांची जी मानसिक आरोग्याची स्थिती असेल, इतर कुठल्याही गोष्टी असतील, स्किल्स असतील, व्हॅल्यूज असतील, याच्यावरती काम होणं खरंच खूप गरजेचं आहे. एक 5 वर्ष आधी आम्ही अहिल्यानगरमध्ये शिक्षकांचं प्रशिक्षण घ्यायचो आणि ते प्रशिक्षण संपून 2 वर्ष झाले होते. तिथल्या एका शिक्षिकेचा अचानक आमच्या टीम मेंबरला फोन आला, की मला आता खूप सुसाइडल वाटतंय आणि आय एम गोइंग टुवर्ड्स अहिल्यानगर मधल्या रेल्वे पट्टीच्या दिशेने मी चालले. हे खूप शॉकिंग होतं, की म्हणजे आणि त्याच वेळेस चांगलं आणि वाईट देखील वाटलं, की आमचं प्रशिक्षण संपून 2 वर्ष झाले आणि तरी त्या शिक्षिकेला विश्वास वाटावा, की यांच्याशी बोलूया. असं काहीतरी पाऊल उचलण्याच्या आधी कदाचित आपल्याला काहीतरी चांगलं वाटेल. हे चांगलं वाटलं पण वाईट देखील वाटलं, की त्यांच्या जवळ त्यांना कुणीच नाही सापडलं का? की आम्ही कधीतरी भेटलेले ट्रेनमध्ये आहोत आणि त्यांच्याशी त्यांना बोलायला पर्याय नाही राहिला कदाचित. मला वाटतं हा हा ही घटना त्याच्यातून एवढंच दर्शवते आणि ज्याच्यावरती आम्ही काम करतो, ज्या मूल्यावरती संस्था म्हणून, की शिक्षकांना एक शिक्षक म्हणून पाहायच्या आधी त्यांना एक माणूस म्हणून बघता येईल. उदाहरण दाखल समजा एखादी महिला शिक्षिका आहे. ती शाळेमध्ये येते त्यावेळेस आपल्याला वाटते शिक्षक आहेत, शिक्षिका आलेली आहे शाळेमध्ये. परंतु ती तिच्या घरामधून किती प्रसंगांना, किती गोष्टींना तोंड देत तिथपर्यंत येते. हे जर प्रशिक्षक म्हणून आम्हाला माहित नसेल, तर मग आम्ही शिक्षक प्रशिक्षण काय घेणार? आणि तेच पुरुष शिक्षकांबद्दलचं देखील आहे. तर हा नेहमी मोपामधल्या सगळ्या प्रोजेक्टचा, प्रशिक्षणांचा गाभा राहिलेला आहे, की शिक्षकांना फक्त शिक्षक म्हणून बघू नका. त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, ते कुठल्या सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड मधून येतात, समाजातून येतात, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. जागतिक संशोधन सांगतं, की जगभरात 50% पेक्षा जास्त शिक्षकांना वाटतं, की त्यांना स्ट्रेस आहे. 30% शिक्षक म्हणतायत, की ते बर्नआउट होण्याच्या मार्गावरती आहे. आणि 20 ते 30% तर ड्रॉपआउटचा रेट आहे, की स्ट्रेस जास्त होतोय, तर मी कामच सोडतो. हे जागतिक आकडेवारी सांगते. दुर्दैवाने भारतात अशा आकडेवारी उपलब्ध नाहीये. कारण या विषयाकडे कधी गांभीर्याने बघितलं गेलं नाही. त्याच्यावरती संशोधन झालेलं नाहीये. आणि जागतिक दृष्टिकोनातून बघितलं तर आरोग्य आणि पोलीस खात्यापेक्षा जास्त बर्नआउट शिक्षकांमध्ये आहे. असं जगातले वेगवेगळे संशोधक निबंध वगैरे म्हणतात. या परिषदेच्या निमित्ताने मला वाटतं आणि आता या मागच्या काही वर्षांमध्ये जे काही तंत्रज्ञान आलंय, तर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये देखील अशा पद्धतीचे संशोधन व्हावेत. अशा पद्धतीची चर्चा अधिकाधिक व्हावी हा एक हेतू आहे. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आम्ही नेहमी बघतो, ऐकतो लोकांचे वेगवेगळे विचार, की नाही शिक्षकांना काही सांगून फायदा नाहीये, त्यांच्याकडून काही होणार नाही वर्गामध्ये. आणि त्याचा केंद्रबिंदू विद्यार्थी असतो, त्या अँगलने ते बोलत असतात. परंतु त्याला नेहमी छेद देणाऱ्याच गोष्टी मी तरी बघितलेल्या आहेत. मी आता मागच्या आठवड्यात पण मुंबईला एका पॅनल डिस्कशनसाठी गेलो होतो. तर तिथल्या मॉनिटर मॅमनी मला हेच सांगितलं, की तुमच्या बोलण्यात आकडेवारी आहे, जी की वाईट आहे. ती खाली दिसते आकडेवारी, पण तरी पण तुमच्या बोलण्यामध्ये होप आहे, पॉझिटिव्हिटी आहे. हे रेअर मिक्सचर आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही खोलात जाता, आकडेवारी बघता, ऑनेस्ट आकडेवारी बघता, त्यावेळेस बऱ्याच वेळेस चित्र निगेटिव्ह तयार होतं. परंतु तरी देखील होप असण्याची कारणं देखील आहेत. म्हणजे तशाच आकडेवारी आणि तसेच अॅनेक्डोट्स देखील आपल्याकडे उपस्थित आहेत. शिक्षकांना एक काय हवंय किंवा काय प्रश्न आहेत जे सोडवता येऊ शकतात. मी एक उदाहरण घेऊन सांगतो. ज्यावेळेस कोविड नंतर आम्ही वी स्कूल नावाचं एक ऍप्लिकेशन सुरू केलं आणि ज्याच्यावरती मोफत शैक्षणिक साधनं तयार करायची होती. सो त्यावेळेस 5,000च्या जवळपास शिक्षकांनी महाराष्ट्रातल्या 14,000च्या आसपास शैक्षणिक व्हिडिओज बनवून पाठवले. अगदी मोफत करून पाठवले. त्यांनी त्यासाठी नवीन नवीन स्किल्स शिकले. त्यातले काही शिक्षक आलेले पण आहेत आणि त्यांनी आल्याला मला तीच आठवण सांगितली, की आम्ही त्यावेळेस काहीतरी नवीन शिकलो होतो आणि आम्हाला ते खूप कामाला आलं.
मला वाटतं ते घडण्यामागचं महत्वाचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शिक्षकांच्या मोबिलायझेशनचं एकच होतं, की आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला, आम्ही त्यांच्यावरती प्रेम केलं. आणि त्याचा परिपाक म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शिक्षकांनी एवढे सगळं शैक्षणिक कंटेंट तयार केला, जो कोविडमध्ये सगळ्या लोकांना कामी आला. त्यातून मला तरी लर्निंग हे झाले, की शिक्षक आपले प्रचंड सक्षम आहेत. हे त्या एका उदाहरणातून देखील व्यक्त होते, की एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं काम जे करण्यासाठी एखाद्या कॉर्पोरेटला किंवा एखाद्या संस्थेला प्रचंड पैसा आणि वेळ लागला असता, ते काम अगदी मोफत उभं झालेलं होतं. दुसरं मी निपुण महाराष्ट्र देखील उदाहरण देईल. सध्या एससीआरटी सोबत मॅम सोबत आम्ही ज्या प्रोजेक्टवरती काम करतोय, बऱ्याच वेळेस शैक्षणिक गुणवत्ता सांगताना आपण असेर अहवालाचा आधार घेतो, की प्रथमचा जो असेर अहवाल आहे तो सगळ्यात प्रामाणिक आहे, ऑनेस्ट आहे. मला सांगायला अत्यंत आनंद होतोय, की ही एक रेअर गोष्ट असेल, की एससीआरटी तर्फे शिक्षकांवरती जो प्रचंड विश्वास दाखवण्यात आलेला आहे, पेक्षाही ऑनेस्ट असे रिपोर्ट आज डिपार्टमेंटकडे गेले आणि त्याचं प्रमाण देखील प्रचंड आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास 2 लाख शिक्षकांनी मिळून 38 लाख विद्यार्थ्यांचं प्रामाणिक असेसमेंट केलेलं आहे. आणि ही खरंच एक जगात नाही पाहायला मिळणार अशी एक गोष्ट महाराष्ट्रात घडली आहे, जी या मागच्या 6 महिन्यात घडली आहे. तर याच्यातली सकारात्मक गोष्ट म्हणजे मला वाटतं, की रिसेंटली काही वर्षांमध्ये मागच्या शिक्षक आणि शैक्षणिक सिस्टीममध्ये काम करणाऱ्या लोकांवरचा, व्यवस्थेचा आणि समाजाचा हा विश्वास परत एकदा वाढीस लागलेला आहे. तर मला अजून एक उदाहरण देईल. मागच्या महिन्याभरापूर्वीच एका शैक्षणिक अधिकाऱ्यांनी शाळांना काही नोटीस पाठवल्या, की तुमच्या निपुण महाराष्ट्राच्या कामामध्ये गती पाहिजे अजून. तर ज्यावेळेस ही गोष्ट आपल्या एससीआरटीचे माननीय संचालक डॉक्टर हेमंत वसेकर यांच्या लक्षात आली, त्यांनी ऑफिशियली ते पत्र मागे घ्यायला लावलं, की तुम्ही अधिकारी म्हणून शिक्षकांना असं पत्र देऊ. ही खूप मोठी गोष्ट आहे. हा खूप मोठा बदल आहे, की एक डिपार्टमेंट, एक व्यवस्था तुमच्याकडे सकारात्मकतेने, संवेदनशीलतेने देखील बघत आहे. त्याचबरोबर जी गोष्ट कमतरतेची आहे किंवा कुठे आपण इम्प्रुव्हमेंट करू शकतो त्याबद्दल मी थोडक्यात सांगेल. 2015 साली एका विमानाचा अपघात झाला होता. तर नंतर लक्षात आलं, की त्या चालकाची मनस्थिती व्यवस्थित नव्हती. तो काही काळापासून डिप्रेशनमध्ये होता आणि त्यामुळं त्याने तसं पाऊल उचललं आणि जाणीवपूर्वक त्या विमानाचा अपघात घडल्यासारखं निष्कर्ष समोर आला. जपानमध्ये देखील अशीच एक इन्सिडेंट समोर आला, की एका ट्रेन चालू असताना स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर लक्षात आलं, की तो देखील क्रोनिक स्ट्रेस मधून जात होता. सांगायचा मुद्दा हा, की जिथेही महत्वाची पोझिशन आहे, महत्वाचा रोल आहे, तिथे मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे किंवा अशा इन्सिडेन्सेस नंतर सिस्टीम मध्ये रिफॉर्म्स देखील करण्यात आले, की पायलट्स असतील किंवा असे जे प्लेनचे चालक असतील, यांचं मानसिक आरोग्य चांगलं असण्याची काळजी घेतली पाहिजे. त्याची वारंवार तपासणी झाली पाहिजे. त्यांना मदत लगेच अवेलेबल असली पाहिजे. अशा गोष्टींवरती सिस्टीम मध्ये बदल झाले. मग जे शिक्षक भविष्यातील पिढी घडवत आहेत, भविष्यच घडवत आहे, देश घडवत आहे, देश घडवायची चावी आणि गाडी तुमच्या हातात आहे. तर मग तुमच्या मानसिक आरोग्याला देखील मला वाटतं तितकंच महत्व असलं पाहिजे, जितकं एखाद्या पायलटच्या किंवा ट्रेन चालकाच्या मानसिक आरोग्याला आपण महत्व देतोय. शिक्षक रोल मॉडेल आहेत. रोल मॉडेल जर चांगले असतील विद्यार्थ्यांच्या समोर, तर समाज चांगला निर्माण होईल. सुजाण आणि सुदृढ नागरिक म्हणजे सुदृढ समाज हे घडवणं मोफत उद्दिष्ट आहे. ते करण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्यामध्ये आम्ही पुढाकार घेतो. निपुण महाराष्ट्र किंवा वी स्कूल ही त्याच अँगलनी किंवा त्याच दृष्टीने घेतलेले पाऊल होते, ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसोबत डायरेक्टली काम करत होतो. पण हे लक्षात आलं, की मागच्या 8 वर्षांमध्ये हजारो शिक्षकांसोबत आम्हाला काम करता आलं. त्यांच्या प्रशिक्षणामध्ये त्यांना जवळून जाणून घेता आलं. ही गोष्ट हळूहळू अधोरेखित होत गेली, की अरे या आस्पेक्टवरती काम होणं गरजेचं आहे. जिथे आपण फक्त विद्यार्थ्यांचा विचार नाही करणार. शिक्षकांचा माणूस म्हणून व्यवस्थेमधला एक महत्वाचा घटक म्हणून आपण विचार करणार आहे. हा एक थॉट आमच्यामध्ये बळावत गेला आणि कुठेतरी आपण आज इथे येऊन पोहोचलेलो आहोत. मला वाटतं समाज म्हणजे शरीर आहे, एक शरीरासारखं आहे आणि आपल्या शरीरामध्ये जसे टी सेल असतात, जे बाहेरून येणारे व्हायरस किंवा इतर कुठले डिसीजेस त्याच्यासोबत फाईट करत असतात. आपल्या शरीराची इम्युनिटी किंवा प्रतिकार क्षमता जी आहे ती टी सेल वरती डिपेंडेंट असते, त्याच्यावरती अवलंबून असते.
मला वाटतं आपल्या समाजाचे टी सेल म्हणजे टीचर सेल आहे. जर टीचर सेल जर समाजामधले चांगले असतील, त्यांना जर ओळखू येत असेल आणि त्यांचं कामच आहे विद्यार्थ्यांमधल्या वेगवेगळ्या गोष्टी उणीवा ओळखणं किंवा त्यांच्या अधिक प्रगतीसाठी मदत करणं. जे शरीरात टी सेलचं काम आहे ते समाजामध्ये मला वाटतं टीचर्सचं काम आहे. आणि जशी आपण शरीराची मदत घेण्यासाठी टी सेल्सला ट्रेन करतो, त्यांची क्षमता वाढवतो, त्याच पद्धतीने जर शिक्षकांची क्षमता जर वाढत असेल इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये मानसिक आरोग्याविषयी, तर नक्कीच त्याचा व्यवस्थेला, विद्यार्थ्यांना आणि पुढची पिढी घडायला कामी येणार आहे. शेवटचं एक उदाहरण देऊन मी थांबेल. अ, जसं विमानामध्ये बसल्यावरती एक सूचना येते, की जर काही खराब झाली वातावरणामध्ये किंवा गरज पडली, तर पहिले स्वतःला ऑक्सिजन मास्क लावा आणि मग इतरांची मदत करा. त्याच्याशिवाय करायला जाल तर दोन्हीचा पण लॉस होणार. मानसिक आरोग्य मला वाटतं शिक्षकांसाठी तशी बाब असली पाहिजे किंवा त्या दृष्टीने, त्या दिशेने आपण प्रयत्न करत आहोत. जर शिक्षकांचं मानसिक आरोग्य त्यांनी पहिल्यांदा जपलं, व्यवस्थेने पहिल्यांदा जपलं, तर आपोआपच विद्यार्थी, पालक आणि समाजापर्यंत त्याचे जे काही परिणाम आहेत, त्याचा जो काही सकारात्मक इफेक्ट आहे, तो पोहोचणार आहे. शेवटी मी एवढंच म्हणेल, जसं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं, की कल्टिव्हेशन ऑफ माइंड इज द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. म्हणजे मानवी अस्तित्वासाठी बोलता येते, की कल्टिव्हेशन ऑफ माइंड इज इम्पॉर्टंट. तर कल्टिव्हेशन म्हणजे म्हणलं की शिक्षक. एखाद्या गोष्टीची जोपासना करायची आपल्याला म्हणजे शिक्षक आहे. तर विद्यार्थ्यांच्या मनाची आपण काळजी घेतोय, त्याच्याविषयी नेहमी बोलतोय. पण मला वाटतं शिक्षकांच्या मनाची काळजी कोण घेणार? या प्रश्नावरती उत्तर शोधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे ही आजची एक दिवसीय कॉन्फरन्स आहे. या कॉन्फरन्समध्ये आपण सगळ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि या ऊहापोहाचा नक्कीच समाजाला, व्यवस्थेला, आपल्या सगळ्यांनाच फायदा होईल, ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.